रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली. आदत्रय जननी देवाची. आदत्रय जननी देवाची. आदत्रय जननी देवाची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माऊली ज्ञानोबाराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण ज्ञानोबा माझा या पुष्पमालिकेतून रोज आपण माऊलींच्या चरित्राचं चिंतन करतो आहोत. आज चिंतनाचा हा 5वा दिवस आहे. गेल्या 4 दिवसामध्ये आपण वेगवेगळे विषय घेऊन पहिल्या दिवशी मी माझं कुणाला म्हणावं, दुसऱ्या दिवशी माऊलींची वंश परंपरा, पूर्वजांचा इतिहास, तिसऱ्या दिवशी विठ्ठलपंतांचा संन्यास, पुन्हा गृहस्थाश्रम आणि कालच्या भागामध्ये 4थ्या भागामध्ये आपण शुद्धीपत्रासाठी पैठणला गेलेले माऊली इथपर्यंतचा प्रवास बघितला. त्यानंतर पैठण म्हणजे प्रतिष्ठान नगरीवरून माऊली ज्ञानोबाराय आळंदीकडे यायला निघाले. मध्ये नेवाशाला थांबले. सच्चिदानंद बाबाचा उद्धार केला. नेवाशाला माऊलींनी गीतेवरती टीका केली. पैठणला रेड्यामुखी वेद बोलवला. आपण ती कथा बघितली. काही प्रमाणे त्या बाबतीतले आपण वेळेअभावी काल घेतले नाही. थोडक्यात प्रमाणे सांगून पुढे जातो. माऊली ज्ञानोबारायांनी प्रतिष्ठान नगरी पैठणमध्ये ब्रह्मसभेमध्ये सर्व ब्राह्मणांचा, द्विजांचा त्या ठिकाणी अभिमान नाहीसा केला. नाथराय वर्णन करतात. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप. रेड्यामुखी वेद बोलविला. आपण कथा बघितली, पण प्रमाण काय आहे, दाखले काय आहेत, कुणाचे आहेत? तेव्हा शांती ब्रह्मनाथ महाराज आपल्या अभंगातून त्या ठिकाणी व्यक्त होत असताना म्हणतात, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. आणि खरं सांगू का, नाथ महाराजांच्या या अभंगातूनच मी ज्ञानोबा माझा ही पुष्पमालिका सुरू केली. पुढे जाऊन रेड्यामुखी वेद बोलविला, पितर वरून बोलावले, त्यांना जीव घातला. अनेक कथा आहेत, प्रत्येक कथा मला सांगता येणार नाही वेळेअभावी. त्यानंतर माऊली 4ही भावंड नेवाशाला आले. नेवाशाला सच्चिदानंद बाबाचा उद्धार झाला. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली. नंतर रेड्यासोबत आळेफाट्याला आले. आळेफाट्याला रेड्याची समाधी वगैरे सर्व विषय आपण बघितला. तोपर्यंत माऊलींच्या या महतीची, माऊलींच्या या कर्तबगारीची, माऊलींच्या या चरित्राची वार्ता अलंकापुरी, इंद्रायणी तिरी, आळंदीपर्यंत पोचलेली होती. ज्या ब्रह्मवृंदांनी, ज्या ब्राह्मणांनी, ज्या गावकऱ्यांनी माऊलींना त्रास दिला, त्यांच्यापर्यंत ही कथा पोचली. माऊलींची महती कळाली हो. ज्या ब्राह्मणांनी माऊलींच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त दिलं, त्याच ब्राह्मणांचे सुपेरियर असलेले ब्राह्मण, त्यांच्यापेक्षाही वरचे अधिकाराने अधिकार संपन्न असलेले पैठण नगरी दक्षिण काशीतले ब्राह्मण, त्यांनी शुद्धीपत्र दिलं आणि सांगितलं की हे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. हे साधारण मुलं नाहीत, हे देव आहेत. अशा प्रकारचा निर्वाळा तिथून घेतला आणि ही बातमी आळंदीत पोचली. माऊलींचे चमत्कार मी कालही सांगितलं आणि माझं नेहमी हे मत राहिलं की चमत्कार माऊलींनी मुळात चमत्कार दाखवण्यासाठी केलेच नाही. त्या घटनेपुरते फक्त ती घटना त्या ठिकाणी त्या घटनेला साजेस असं लोकांना पटवून देण्यासाठी एक केलेला तो प्रयोग असेल. तेव्हा आळंदीमध्ये ही बातमी कळली की रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, मृत सच्चिदानंदाला उठविलं,
ज्ञानेश्वरी लिहिली, रेडा बोलला वगैरे सर्व ही हकीकत आळंदीला पोचली. आणि माऊली ज्ञानोबा आळंदीला पोचण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी माऊलींना मानणारा 80% समाज झाला. जे माऊलींना विरोध करत होते, संन्यासाची मुलं असं म्हणून जे विरोध करायचे, ते मात्र त्या ठिकाणी माऊलींचे भक्त बनायला लागले. माऊली अजून आळंदीला पोहोचायचेच आहेत. कालांतराने काही दिवसांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंड आळंदीला पोचलीत. आळंदीला पोचल्यानंतर सद्भक्तांनी, अनेक भक्तांनी, त्यात काही ब्राह्मण सुद्धा होते, त्यांनीही माऊलींचं स्वागत केलं. माऊलींचं तेजस्वी रूप, निवृत्तीनाथांचं विरक्ती, ती तेज चेहऱ्यावरचं त्यांचं तेज, मुक्ताबाई त्या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाई, सोपान काका यांचं ते तेज, यांचं तेज लोभसवान असं हे बघून त्या ठिकाणी सर्व आळंदी निवासी त्या ठिकाणी हर्षोल्लसित झाले, सुखी झाले, आनंदी झाले. आणि बरेच जणांना पश्चाताप व्हायला लागला की अरे आपण यांना उगीच त्रास दिलाय. पण एक गोष्ट अशी आहे की सर्वच लोक, मी 80% म्हटलं, याचा अर्थ अजूनही काही कुठील कारस्थानी असे लोक आळंदीत होतेच जे माऊलींचे चमत्कार मानायला तयारच नाही, जे माऊलींना महात्मा मानायला तयारच नाही, माऊलींना साधू मानायला तयारच नाही. असाही एक समाजातला समाज त्या ठिकाणी शिल्लक होता. काही का असेना चारी भावंड पोचले, आपली कुटी बनवली, आपली झोपडी बनवली आणि झोपडीमध्ये राहायला लागले. असं म्हणतात, सिद्ध बेटाकडे राहायला लागले. आणि राहत असताना त्या ठिकाणी वडील जिथे भिक्षा मागायचे, जिथे माधुकरी मागायचे, तिथे ही भावंड भिक्षा मागायची. निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा राय त्या ठिकाणी भिक्षा मागायला जायचे. काही ठिकाणी भिक्षा मिळायची. अजूनही काही दुर्जन समाज हेळसाण करायचा, संन्याशाची मुलं म्हणून चिडवायचा, ढोंगी म्हणायचा, दुराचारी म्हणायचा, पापी म्हणायचा. कुणाला? ज्यांचा अधिकार, आजपर्यंत आपण ज्यांचा अधिकार वर्णन करत आलो त्यांना. पण निवृत्तीनाथ लक्ष द्यायचे नाही, माऊली लक्ष द्यायचे नाही. माऊलींचा नित्यक्रम चालू, प्रत्येकाशी प्रेमानं बोलायचं आणि आपलं अध्यात्मशास्त्र, ब्रह्मरूप अवस्था असलेले हे चारही भावंड त्या ठिकाणी भगवंताचं फक्त आणि फक्त वर्णन करायचे. कुणालाही उलट बोलणं नाही, कुणालाही विरोध करणं नाही. जे भिक्षा, जो शिदा मिळेल त्यावरती आपला उदरनिर्वाह चालू आणि सदैव ब्रह्मरसामध्ये, ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असलेले हे चार भावंड. काही दुर्जन लोक, काही मूर्ख लोक, काही दुराचारी लोक मात्र तरीही यांना त्रासच द्यायचे. भिक्षेला निघाले की आले का भिक्षा मागायला, निघाले का भिक्षा मागायला. तुमच्या बापाने, तुमच्या आई बापाने देहांत प्रायचित्त घेतलं, तुम्ही का नाही घेतलं रे तिकडे पैठणला? कशाचे शुद्ध तुम्ही, कशाचे विरक्त तुम्ही, कसली निवृत्ती, कसले ज्ञानदेव. नुसतं सर्व गोंधळ, नुसतं तुमचा सावळा गोंधळ, काय चाललंय? काही तर असं म्हणायला लागले की अरे संन्याशाच्या मुलाची सावली आपल्या अंगावर पडू देऊ नका, पापी आहे ते, असंही म्हणायला कमी पडत नव्हते. त्यातलेच एक विसोबा खेचर नावाचे, विसोबा चाटी नावाचे, खेचर नाव नंतर पडलं, विसोबा चाटी नावाचे एक ब्राह्मण होते. कुटील कारस्थानी ब्राह्मण होते. अनेक ब्राह्मण माऊलींचे शिष्य झाले, माऊलींचे भक्त झाले, पण हे विसोबा चाटी जे होते ना, हे कुटील कारस्थानी होते. यांच्या पोटात गोळा कशाचा हो, यांना दुःख कशाचं. म्हणे मी एवढा इथला वयोवृद्ध, आता गावातले लोक माझ्या पाया पडत नाही, या लहान मुलाच्या पाया पडतात. बघा, माऊली ही ब्राह्मणच, विसोबा ही ब्राह्मणच, आणि अहम जागृत झाला. या लहान मुलांच्या पाया पडतात आणि आमच्या कोणी पाया पडायला येत नाही, तेव्हा या लहान मुलांना इथून काढूनच दिलं पाहिजे. विसोबा खेचरची दृष्ट बुद्धी
कुटील कारस्थान आणि नेहमी त्यांचाच त्या ठिकाणी निंदा. ज्ञानोबारायांची निंदा, निवृत्तीरायांची निंदा, त्या ठिकाणी चारही भावंडाची निंदा. अरे ज्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं त्यांचीही निंदा, हो त्यांचीही निंदा. विश्ववाक्येतरचा हाच धंदा सुरू. माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथ यांना मात्र कशाचाही फरक पडायचा नाही. काय गंमत झाली, एके दिवशी चारही भावंड बसले असताना निवृत्तीराय मुक्ताईला म्हणतात, मुक्ते आज मला मांडे खायचे आहेत ग. आणि मुक्ताबाई म्हणतात, दादा ठीक आहे ना, तुम्हाला खावेसे वाटतात ना, मी करते, मला येते. मुक्ताईने सर्व शिधा सामग्री जमा केली आणि आता मांडे बनवून आपल्या दादाला खाऊ घालायचे. निवृत्तीनाथाने सांगितलं, मुक्ते झाली तयारी? हो झाली, तयारी झाली, सर्व तयारी झाली. फक्त आता जाते आणि कुलालाकडून, कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराकडे जाऊन त्या ठिकाणून मी खापर घेऊन येते आणि एकदा खापर आणलं की पटापट मांडे तयार करून देते. छोटीशी लहानगी कोळीशी मुक्ताई बाहेर निघाली आणि बाजाराच्या दिशेने, कुंभाराच्या घराच्या दिशेने निघाली. कुंभार दादाकडून खापर घेऊन येऊ आणि आपल्या निवृत्ती दादांना, ज्ञानदेव दादांना, सोपान दादांना मांडे खाऊन घालू. बहिणीची माया होती. आदिशक्ती, हो आदिशक्ती बाहेर निघाल्यात आणि मध्येच विसोबा खेचर, विसोबा चाटी भेटलेत. कुठे चालली ग? ए पोरी कुठे चालली? कशाला मुक्ता म्हणतील ते. कुठे चाललीत कार्टे? नाही मी कुंभार दादाकडे निघाली. कशाला? नाही खापर आणायला. कशाला पाहिजे तुम्हाला खापर? नाही मला दादाला मांडे करून द्यायचे. अजून तुमचे चोचले गेलेच नाही का भिकारड्यांनो? कशाला तुमच्या जिभेचे चोचले तुम्हाला पाहिजे? मांडे पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. चुपचाप खात जा ना, लोक देतात शिदा, बनवा आणि खा. कशाला तुम्हाला मांडे? अशा प्रकारचे विसोबा खेचर म्हणजे विसोबासाठी मुक्ताईवर ओरडले. मुक्ताईनी लक्ष दिलं नाही. मुक्ताई बोलल्या, ठीक आहे काका, पण मी खापर घ्यायला चालली कुंभार दादाकडे. मुक्ताईच्या मागे हा विसोबा अगोदर त्या कुंभाराकडे गेला आणि कुंभाराला धमकी दिली, खबरदार जर या मुक्तीला, या कार्टीला तू खापर दिलं तर माझे उसने तुझ्याकडे पैसे आहेत आणि तू जर खापर दिलं तर आत्ताच्या आत्ता मला पैसे परतावे लागतील. कुंभाराचा नाईलाज झाला. कुंभाराचा नाईलाज झाला. विसोबा बाजूला गेले. मुक्ताईने पुन्हा कुंभाराला विनवणी केली, अहो माझ्या दादाला मांडे खायचे आहेत, द्या ना मला खापर. कुठून देणार कुंभार? कारण कुंभार हा परतंत्र झालेला होता, विसोबाच्या ऋणामध्ये अडकलेला होता. खापर मिळाला नाही. मुक्ताईला रडू आवरेना. हळव्या मनाची मुक्ताई घरी आली आणि मुसमुसू रडायला लागली. आणि मुक्ताईचं रडणं बघून ज्ञानदेवाचं लक्ष गेलं. निवृत्तीनाथ तर विरक्तिवान, हो ज्यांची प्रवृत्ती निवृत्त झाली असे निवृत्तीनाथ. ते वृत्तीवरच नाही, निवृत्तीनाथ म्हणजे तुका म्हणे बघ नाही वृत्तीवरी, वृत्तीवर नसलेले निवृत्तीनाथ. ज्ञानदेवांना मात्र मुक्ताईच्या रडण्याचा आवाज गेला. ज्ञानदेव म्हणतात, मुक्ते काय झालं? मुक्ताबाई रडणंच थांबवत नव्हत्या. म्हणे दादा, ते विसोबा काका आहेत ना, ते मला खूप टाकून बोलले आणि बोलले तरी मला फरक पडत नाही. कारण मुक्त आहे, त्यांना फरक पडत नसतो. मला काहीही फरक पडत नाही, पण त्यांनी मला कुंभार दादाला सांगून त्या ठिकाणी मला खापर देऊ दिलं नाही आणि आता खापर न मिळाल्यामुळे मी निवृत्ती दादांना मांडे कसे खाऊ घालू? ज्ञानदेव हसलेत आणि माऊली म्हणतात, मुक्ते काळजी करू नको. तुझ्या मनात प्रेमानं दादाला मांडे खाऊ घालायचे आहेत ना, तू काळजी करू नको. तू तुझी तयारी कर, खापराची व्यवस्था मी करतो. मुक्ताईनं काय मांड्याला लागत असेल ती तयारी केली आणि बोलली, दादा ज्ञानदा तयारी झाली. मग ज्ञानोबा बोलले, मुक्ताई ये, खापर भाजून तयार आहे, अग्नी लागलेला आहे. माऊली ज्ञानोबा रायाचे पालथे पडले, पाठ वर गेली, तप
तसा तवा तपावा असं लाल भडक माऊलींची पाठ त्या ठिकाणी माऊलींची वैश्वानर जागृत केला. योग सामर्थ्यानं माऊलींची पाठ लाल झाली तव्याप्रमाणे. आणि माऊली म्हणतात, मुक्ते घे भरभर तुझे मांडे भाजून. मुक्ताबाईने 1 मांडा टाकला, 2 टाकला, 10-15 मांडे तयार झाले. माऊलीचं सामर्थ्य कमी होतं का हो? योग्यांचे राजे आहेत, काय नोहे केले असे. नोह्या सामान्य महिमा संतांचा. अशक्य काय त्यांना? नोह्या सामान्य महिमा संतांचा. कुठलीही गोष्ट त्यांना अशक्य नाही. पण ही गोष्ट ज्यावेळेला झोपडी बंद दिसते आणि बहीण भावाचा संवाद दिसतो चालू की मांडे तयार कर, तेव्हा विसोबा तिकडून आले आणि विसोबा कान लावून ऐकतात काय प्रकार चाललाय. तेव्हा विसोबाला माऊलींचं रूप दिसलं की माऊलींची पाठ तप्त लोखंड जसं तप्त होऊन लाल व्हावं तशी लाल झालेली आहे आणि त्यावरती मांडे तयार होत आहेत. माऊलींचं योग सामर्थ्य पाहून विसोबा अचंबित झाले आणि अचंबित झालेले विसोबा त्या दरवाज्यातून झोपडीच्या दारातून बघतात आणि विसोबाचा अभिमान गेला. विसोबानी दरवाजाचा दार त्या ठिकाणी, दरवाजा कसला व झोपडीचं दार ताटी लोटली आणि माऊलींच्या चरणावर जाऊन पडले आणि माऊलींना माफी मागायला लागले. माऊली माफ करा, क्षमा करा मला, मी खूप त्या ठिकाणी आपल्याला त्रास दिला, आपलं सामर्थ्य मी बघितलं नाही. मी का सांगतो आहे? अहो, पैठणच्या ब्राह्मणांनी शुद्धीपत्र दिलं तरीही इथल्या काही कुटील लोकांनी माऊलींचा छळ केलाय. मग असं असताना माऊलींना हा चमत्कार दाखवावा लागला. मांडे तयार झाले, जेवण झालं, काय झालं तो इतिहास पुढे आणखी कथा लांबवायची नाही. पण का सांगतो अहो, अशा प्रकारचं चरित्र, अशा प्रकारचं माऊलींचं कार्य त्या ठिकाणी होतं. अनेक कथा आहेत. आणखी एक कथा सांगून शेवट करणार आहोत. असेच एक दुर्जन होते, जसे विसोबा होते ना. विसोबाचा इतिहास पुन्हा तुम्हाला सांगतो. विसोबाला माऊलींनी काही त्या ठिकाणी उपदेश केला. विसोबा खेचर म्हटलं. विसोबा खेचर एवढे अधिकारी झाले माऊलींना शरण गेल्यावर की संत नामदेवांचे गुरु म्हणून विसोबा खेचरांना मान मिळाला. असो, त्यानंतरचं आणखी एक उदाहरण जर सांगायचं झालं तर माऊली ज्ञानोबा अशीच भिक्षा मागायला जात असताना, माधुगिरी मागायला जात असताना त्या ठिकाणी काही असे दुर्जन रस्त्याने जाताना तर काय आज्या मुलाचं तोंड बघितलं, संन्यासाच्या मुलाचा आमचा दिवसच खराब जाणार. एक जण बोलला, अरे मुलाला मुलगी पाहण्यासाठी जात होतो, मुलाला म्हणजे वधू शोधण्यासाठी जात होतो, माझ्या मुलासाठी सोयरीक बघायला चाललो होतो, याचं तोंड बघितलं, आता आमची सोयरीक होणार नाही. अशा प्रकारची अवहेलनास्पद त्या ठिकाणी माऊलींना बोलले गेलं. माऊलींना थोडासा क्रोध आला. प्रेम मूर्ती असलेले, शांती रूप असलेले माऊलींनाही क्रोध आला, राग आला, उद्विग्न झाले माऊली. आणि माऊली सरळ ताळकन आपल्या घरी गेले, म्हणजे झोपडीत गेले. माऊलींचा क्रोध अनावर झाला. उद्विग्न अवस्थेत असलेली माऊली आतमध्ये शिरली आणि माऊलीने दरवाजा बंद केला आणि बंद दरवाजा करून माऊली आपल्या साधनेत बसले, योग साधनेत, आणि दरवाजा उघडायला तयार नाही. आमच्या मुक्ताबाई मात्र इंद्रायणीवर गेल्या होत्या पाणी आणण्यासाठी. इकडे माऊली ज्ञानोबा योग सामर्थ्याने आपलं पंचप्राण ब्रह्मामध्ये विलीन करण्यासाठी, ब्रह्मतत्वामध्ये विलीन करण्यासाठी योग मुद्रा लावून बसलेत. इकडे सर्वत्र अशी हवा पाणी सुटलं, कारण पंचप्राण ज्यांनी आपल्या योग मायेने, योगाच्या सामर्थ्याने एक वाटलं. मुक्ताईच्या लक्षात आलं, कोणीतरी योगी आपला जीव ब्रह्मतत्वात विलीन करतो आहे आणि इथे योगी असणार कोण माऊलीशिवाय. तशाच मुक्ताई घरी आल्या आणि मुक्ताबाई विचारतात सोपान काकाला, निवृत्तीनाथाला, ज्ञानदा कुठे आहेत, दादा कुठे आहे? निवृत्तीनाथ बोलत नाही, सोपान काका बोलत नाही.
त्यांनी प्रयत्न करून झालेले असतात की माऊली दार उघडा. माऊली दार उघडायला तयार नाही. पण ज्यावेळेला इवलीशी छोटीशी मुक्ताबाई समोर आली आणि ज्ञानदेवाला आर्त स्वराने आळ घालते की माऊली दार उघडा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गोड असे 12 अभंग, ताटीचे अभंग 12-13 अभंग आहेत. माऊली ज्ञानोबारायांना मुक्ताबाईने केलेला उपदेश म्हणावा की केलेलं तत्वचिंतन म्हणावं, काय म्हणावं कळत नाही. पण वयानं लहान असलेल्या अधिकार संपन्न अशा ज्ञानाला ज्या वेळेला माऊलींना उपदेश किंवा माऊलींना काहीतरी सांगावं एवढा अधिकार असलेल्या मुक्ताबाईंचा काय अधिकार असणार. म्हणूनच आपण म्हणतो ना, चारी भावंडांचा अधिकार वेगळा अधिकार आहे. ज्ञानदेवांना उपदेश करायचा अधिकार आणि त्याही सर्वात लहान असलेल्या, महिला असलेल्या, कुमारिका असलेल्या, छोट्या असलेल्या मुक्ताई माऊली ज्ञानोबारायांना उपदेश करतात. आणि उपदेशामध्ये ताटीच्या अभंग आले आहेत. ज्ञानदेवा हे काय तुम्ही करताय? योगी पावन मनाचा मुक्ताईचा अभंग आहे. ताटीच्या अभंगामध्ये योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा, विश्वराग झाले वनी संती सुखी व्हावे पाणी, शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानवा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदेवा ताटी उघडा. अहो तुम्ही कोण आहात? तुम्हाला जाणीव आहे का? या विश्वामधले हे जे लोक आहेत ना, हे लोक आणि तुमच्यामध्ये काही फरक आहे की नाही? तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही महात्मे आहात, तुम्ही या जनतेच्या उद्धारासाठी आला आहेत ना. उद्धाराया जन जडजीव. आपला अवतार कशासाठी आहे? जसं तुकोबाराया वर्णन करतात, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जन जड जीवाचा उद्धार करण्यासाठी जर संत येतात तर कोणी काही बोललं म्हणून असं लपून बसायचं का? ज्ञानदा चालणार नाही. ज्ञानदा हे बाहेर निघा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अनेक अभंग मुक्ताबाईने म्हणजे 12-13 अभंग लिहिले आणि ज्ञानदेवाची आर्त त्या ठिकाणी आर्त विनवणी केली. माऊलींना उपदेश म्हटल्यापेक्षा, बोध म्हटल्यापेक्षा आर्त विनवणी करताना मुक्ताई म्हणतात, वरी भगवा झाला नामे अंतरिवश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू, आपापना शोधून घ्यावे विवेक नांदे त्यांच्या सवे, आशा दंबाव घ्यावरा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. माऊली दंभ, आशा, मान, अपमान ह्या गोष्टी आपल्या ठिकाणी नसतात. आपल्याला कसला राग? कुणाचा राग धरताय? विश्वाचा राग धरताय? अहो विश्व आणि विश्वात्मक कुठं वेगळे नाही. विश्वपट ब्रह्मदोरा हा विश्वपट आहे आणि ब्रह्मदोरा आहे. म्हणजे विश्व हा जर कापड असेल तर ब्रह्म त्यातला दोरा आहे. मग कोणी कोणावर रागवायचं? या जगतावर रागवायचं. जगतही आपणच आहो. उलट त्यांना आपल्याला सन्मार्गाला लावायचं आहे. म्हणून तुम्ही आतमध्ये बसू नका. तुम्हाला भरपूर काही करणे आहे, पुढेही बहुते करणे आहे. तेव्हा माऊली काय करा? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंनी अनेक अभंगातून माऊलींना आर्त विनवणी केली आणि मुक्ताई सांगतात, संत तोची जाना जगी. आपण संत आहात माऊली. ज्ञानदेवा आपण संत आहात. मग संत कोण असतात हे मुक्ताई सांगतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माझ्या पूर्ण अभंग पाठ नसल्यामुळे मी
समोर मुक्ताईचे अभंग घेऊन बसलो आहोत. पण गोड अभंग आहेत, प्रत्येकाने वाचावे, प्रत्येकाने ऐकावे. ताटीचे अभंग हे मालिकेमध्ये सुद्धा आहे. अर्थ कळला नाही तरी एक दोनदा वाचल्यानंतर लक्षात येईल अर्थ. मुक्ताई ज्ञानोबारायांना झोपडीचं दार लावल्यानंतर बाहेर या म्हणून जी विनवणी करते त्याला म्हणायचं ताटीचे अभंग. आणि मग मला वाटते मुक्ताईच्या पहिल्या अभंगालाच ज्ञानेश्वर महाराज बाहेर आले असते. माझा असा तर्क आहे की माऊली ज्ञानोबारायांनाही असं वाटलं असेल की माझ्या मुक्ताईच्या मुखातूनच जे अमृत वचने बाहेर येतात, मी जर बाहेर आलो तर हे अमृत वचने बाहेर येणार नाही, मुक्ताई थांबतील आणि मग मुक्ताईच्या मनातला बोध जगापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून मला असं वाटते माऊली ज्ञानोबाराय सुद्धा काही वेळ आतमध्ये राहिले असतील. कारण एका अभंगाने जर मुक्ताईच्या माऊली बाहेर आले असते तर पुढचे ताटीचे अभंग झाले नसते, आणि पुढचे ताटीचे अभंग झाले नसते तर तुम्हा मला मुक्ताईचा उपदेश कळणार नसता. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी मुक्ताईचं सर्व अभंग त्या ठिकाणी ऐकले, मुक्ताईचा बोध ऐकला आणि मग मुक्ताईंच्या बोलण्याला मान देऊन लढीवाळ मुक्ताबाई बीज मुत्तल ठाईची ठाई, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हटल्यानंतर शेवटच्या अभंगामध्ये मुक्ताई ज्यावेळेला म्हणतात, शुद्ध जाता भाव झाला दुरी नाही देव त्याला, अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाठी, आहो आपण ऐसे व्हावे अवघे अनुमानुनी घ्यावे, ऐसे केले सद्गुरुनाथे बाप रखमा देवी कांती, तेथे कोणी शिकवावे सार साधून या घ्यावे, लढीवाळ मुक्ताबाई बीजा मुद्दल ठाईचे ठाई, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबा, ज्ञानदेवा, ज्ञानदेव दादा ताटी उघडा आणि विश्वाचं रक्षण करा, विश्वाला बोध करा. अशा प्रकारची आरती विनवणी मुक्ताईने केली आणि माऊली बाहेर आले. माऊलीने मुक्ताईचं नक्कीच कोड कौतुक केलं असेल की माझी युवश मुक्ताबाई मला उपदेश करते. आणि माऊलींनी खऱ्या अर्थानं मुक्ताईचं त्या ठिकाणी आरती विनवणी ऐकली आणि माऊली बाहेर आले. आणि पुढे आणखी काही कथा आहेत, त्याचंही चिंतन आपल्याला करायचं आहे, ते पुढच्या भागात करू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. माऊलींचं एकदा भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री गणाधू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.